प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, जसं आपण विश्वासाविषयी शिकत आहोत, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराकडून मिळवण्याचा एकमेव मार्ग विश्वास आहे. आणि आपण विश्वासणारे आहोत, आपण विश्वासानं जगतो आणि परमेश्वराकडून आपल्याला जे काही मिळणार आहे ते विश्वासाद्वारे मिळणार आहे. आज आपण शिकणार की बायबल विश्वास काय आहे. तुम्ही अनेक वेळा माझ्याकडून ऐकलं असेल की परमेश्वरावर विश्वास ठेवा, प्रभेश्वर विश्वास ठेवा, परंतु विश्वास काय आहे, परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ काय, हे आज आपण समजून घेणार आहोत. आणि विश्वास करतो या टीचिंगद्वारे तुमचा विश्वास, तुम्हाला परमेश्वरावर विश्वास करणं काय आहे हे समजन, परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगणं काय असतं हे समजन आणि तुम्ही विश्वासानं जगता. वाचूया एक वचन, इब्रिकरासपत्र 11 अध्याय आणि 6 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणं अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. हे वचन आपल्याला सांगतं की विश्वासा वाचून परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे. हिंदीमध्ये खूप छान लिहिलंय की विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना आहे, म्हणजे ते होऊ शकत नाही. परमेश्वर आपल्या विश्वासाद्वारे प्रसन्न होतो. परमेश्वरानंच आपल्याकडे विश्वासाची मागणी केली आणि त्यानंच उपाय दिला आहे. काय उपाय आहे? ज्या दिवशी आपण परमेश्वर विश्वास ठेवला, आपण सुवार्थ विश्वास ठेवला, आपला नवा जन्म झाला आणि परमेश्वरानं सगळ्यांना समान मापामध्ये विश्वास दिलाय. आणि जर आपण आपल्या विश्वासावर काम करतो, जर आपण आपल्या विश्वासाला वाढवतो, जर आपण आपल्या विश्वासावर मेहनत करतो, आपला विश्वास वाढत जाईल, आपलं जीवन महिमामय बनन, स्वर्गाचं जीवन आपण पृथ्वीवर जगू शकतो. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर आपल्या विश्वासाद्वारे काम करतो. परमेश्वराचं काम आपल्या विश्वासाच्या स्तराप्रमाणे असतंय. जर आपण विश्वासामध्ये वाढतो, परमेश्वराचं काम आपल्या जीवनामध्ये वाढेल. म्हणून आपण आज वेळ घेऊन शिकणार आहोत की बायबल विश्वास काय आहे, किंवा परमेश्वरावर विश्वास करणं म्हणजे अर्थ काय, विश्वासानं जीवन जगण्याचा अर्थ काय. आणि जर हे आपण समजून घेतो, जसं आपण विश्वासाचे काही रहस्य शिकलो की विश्वास कसा येतो, विश्वास कशा प्रकारे आजाद होतो, विश्वासाचा पाया काय आहे, विश्वास कशा प्रकारे वाढतो, विश्वास प्रीतीद्वारे काम करतो, या सगळ्या रहस्य आपण शिकलो. याचा फायदा हा आहे, जर आपण हे वचन घेतो आणि जर या वचनावर आपण मेहनत करतो, वारंवार ऐकतो आणि जर आपण त्या वचनाप्रमाणे करतो, तर आपलं विश्वास वाढण्यास सुरू होईल. आणि जसं विश्वास वाढणार आहे, परमेश्वराचं काम आपल्या जीवनामध्ये वाढणार आहे. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर आपल्या विश्वासाद्वारे काम करतो. प्रभू येशू ख्रिस्त एका गावामध्ये गेला, त्यांच्या अविश्वासामुळे परमेश्वर त्या ठिकाणी काही करू शकला नाही. विश्वास परमेश्वरासाठी रास्ता खोलतो. म्हणून आज आपण काही वेळ घेऊन शिकणार आहोत की बायबलनुसार बायबल विश्वास काय आहे, परमेश्वरावर विश्वास करणं म्हणजे नेमका अर्थ काय. आणि 4 पॉईंट आपण त्यामध्ये शिकणार आहोत. आणि मी इन्करेज करेन, या टीचिंग घ्या आणि परत परत ऐका. ह्या टीचिंग एकदा ऐकून सोडून देऊ नका. वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. कालच्या भाकरीची आठवण करून आज आपलं पोट भरणार नाहीये. जर आज आपल्याला भूक लागली तर आज परत एकदा आपल्याला खावं लागेल, परत एकदा आपल्याला भाकर खावी लागेल. त्याच प्रकारे रविवारी वचन ऐकलंय किंवा काल वचन ऐकलंय, त्या वचनाला आठवण ठेवून, किंवा मी रविवारी ऐकलंय, काल ऐकलंय, आणि तुम्ही जर आज ऐकणार नाही, तुमचा आत्मा खाऊ घातला जाणार नाही, तुमचा विश्वास खाऊ घातला जाणार नाही. कारण विश्वासाचं खाना परमेश्वराचं वचन आहे. हे वचन आपण इब्री 11:6 त्या ठिकाणी असलेले, आणि विश्वासा वाचून परमेश्वराला प्रसन्न करणं किंवा परमेश्वराला संतोषणं अशक्य आहे. हिंदीमध्ये लिहिलंय, विश्वास बिना उससे प्रसन्न करना अनहोना आहे, होऊ शकत नाही. परमेश्वर विश्वासाची मागणी करतो. परमेश्वराला आपण विश्वासाद्वारे प्रसन्न करू शकतो. वाचू एक वचन, मार्क 9 अध्याय 23 वचन. त्या ठिकाणी असले, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. कोणाला सर्व काही शक्य आहे? जो विश्वास करतो त्याला, ज्यानं प्रभूवर विश्वास केला त्याला. अशक्य परिस्थिती असन, लोक सांगतात हे घडू शकणार नाही, पण जर तुम्ही विश्वास करता परमेश्वरावर, त्या अशक्य गोष्टी शक्य होतील. मला सांगतो, तुमच्या विश्वासामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. वचनामध्ये की विश्वास बाळगणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून आपण वेळ घेऊन
बायबलनुसार विश्वास काय आहे हे समजून घेणार आहोत. आजच्या टीचिंगद्वारे आपण शिकणार आहोत की बायबल विश्वास काय आहे, प्रभू येशूवर विश्वास करणं म्हणजे नेमकं काय आहे. आणि जर आपण विश्वासामध्ये उभे राहतो, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य करल. वाचू एक वचन, मार्क 11 अध्याय आणि 22 वचन. मार्क 11 अध्याय 22 वचन. त्याने असलेलं आहे, येशूने त्यांना उत्तर दिले, परमेश्वरावर विश्वास ठेवा. आपल्या जीवनामध्ये कोणती परिस्थिती असू द्या, आजारी असतो, आर्थिक क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम असतील, लेकराबाबत आपण निराश असतो, विवाह करायचा आहे, लेकरांचा श्वास पाहिजे, प्रभू म्हणतो परमेश्वरावर विश्वास ठेवा. आणि जर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो, आपण परमेश्वराला संधी देतो आपल्या जीवनामध्ये काम करण्याची. आज आपण शिकत आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे बायबल विश्वास काय आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवणं म्हणजे याचा अर्थ काय, विश्वासानं जगण्याचा अर्थ काय. आणि आज आपण 4 पॉईंट शिकणार आहोत. आणि माझी इच्छा आहे माहिती आहे की आपल्या जर तुम्ही विश्वासणारे आहात आणि जर तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहात, तर तुम्हाला माहिती पाहिजे की विश्वास काय आहे. कारण परमेश्वराचं कार्य आपल्या विश्वासाद्वारे आपल्या जीवनामध्ये घडणार आहे. आणि म्हणून आपण वेळ घेऊन विश्वासाविषयी शिकत आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या विश्वासामध्ये आपण वाढतो, आपण विश्वासामध्ये योद्धा बनतो आणि आपला विश्वास आपलं जीवन महिमामय करण आणि विश्वास आपलं जीवन आस्वादित करण. मला तुम्हाला सांगा, परमेश्वर आपल्या विश्वासाद्वारे काम करतो. जे वचन आपण वाचलं इब्री पत्र 11 अध्याय 6 वचनामध्ये, आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणं अशक्य आहे, विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है. होऊ शकत नाही परमेश्वर प्रसन्न. विश्वासाशिवाय परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देऊ शकत नाही. विश्वासाशिवाय आपल्याला आरोग्य मिळू शकत नाही. म्हणून तुम्ही आणि मी वेळ काढून आपण आज शिकणार आहोत की बायबल नुसार विश्वास काय आहे, परमेश्वरावर विश्वास करणं म्हणजे नेमकं काय. आजचा पहिला पॉईंट, बायबल विश्वास काय या टॉपिकमध्ये. बायबलनुसार विश्वास हा आहे किंवा परमेश्वरावर विश्वास करणं म्हणजे हे आहे, तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. जर एक व्यक्ती म्हणतो मी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, मी विश्वासानं जीवन जगतो, याचा अर्थ आहे की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. परत विश्वासानं समजून घ्या की परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगणं किंवा तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला, याचा पहिला अर्थ हा आहे की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. तुम्ही तुमच्या बुद्धीवर अवलंबून नाहीये, तुम्ही तुमच्या धनावर अवलंबून नाहीये, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अवलंबून नाही, तुम्ही परमेश्वरावर अवलंबून आहात. मी परत तुम्हाला सांगेन, परमेश्वरावर विश्वास करणं किंवा परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगण्याचा पहिला अर्थ आहे की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात, बुद्धीवर अवलंबून नाही. माहिती आहे, काही लोक बुद्धीवर खूप अवलंबून आहे, काही लोक त्यांच्या धनावर अवलंबून आहे, काही लोक ओळखीवर अवलंबून आहे, काही लोक त्यांच्याकडे असणाऱ्या साधनावर अवलंबून आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही म्हणतात की मी परमेश्वरावर विश्वास केलाय किंवा ज्यावेळेस तुम्ही म्हणतात मी विश्वासानं जगतो, याचा अर्थ हा आहे की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. आणि मला तुम्हाला सांगता, तुम्ही दररोज प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक स्तरासाठी जी काही तुम्हाला गरज आहे, प्रत्येक गोष्टीची तुम्हाला जी गरज आहे, त्यासाठी तुम्ही आणि मी परमेश्वरावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. त्यानंतर विश्वासानं जगणं. काही लोकांना पास्टर मी परमेश्वर विश्वास केलाय आणि त्याच्या जीवनामध्ये समस्या येते, काहीतरी परेशानी असते, त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. आणि त्यांना जर विचारलं तुम्ही प्रार्थना केली का, तेव्हा तुम्ही प्रार्थना नाही केली. जर एक विश्वासणारा समस्येमध्ये आहे किंवा तो काहीतरी त्याच्या जीवनामध्ये घडावं म्हणून तो विश्वास करत आहे आणि जो तो प्रार्थना करत नाही, याचा अर्थ काय माहिती का, तो परमेश्वरावर अवलंबून नाही आहे. आणि जो तो परमेश्वरावर अवलंबून नाही आहे, याचा अर्थ काय, त्यानं परमेश्वरावर विश्वास केला नाही. बायबलनुसार विश्वास काय आहे, परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ काय किंवा विश्वासानं जीवन जगण्याचा अर्थ काय, तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. कोणावर अवलंबून आहात, परमेश्वरावर. एक विश्वासणारा म्हणतो मी परमेश्वरावर विश्वास केलाय आणि तो प्रार्थना करत नाही, त्याच्या त्या कृतीतून समजतो तो परमेश्वरावर अवलंबून आहे, तो स्वतःवर अवलंबून आहे. तुम्हाला कर्जमुक्त होण्याची इच्छा आहे आणि तुमचा पूर्ण फोकस काम आहे. तुम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करत नाही, परमेश्वराच्या राज्याचे संपत्ती सिद्धांत लागू करत नाही किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःच त्या कर्जातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात. याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही विश्वासानं जगत नाही, तुम्ही परमेश्वरावर अवलंबून नाही. जर एक व्यक्ती प्रार्थना करतो, याचा अर्थ काय, आपल्याला समजतो हा परमेश्वरावर अवलंबून आहे.
म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आपण विश्वासणारे आहोत, आपण विश्वासानं जगतो, आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगतो. याचा अर्थ काय आहे की आपण परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहोत. वाचू एक वचन, नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि 5 वचन. नीतिसूत्रे 3रा अध्याय 5 वचन. तो आपल्या अगदी मनापासून म्हणजे आपल्या आत्म्यापासून परमेश्वरावर भाव ठेव किंवा परमेश्वरावर विश्वास ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. प्रभू म्हणतो माहिती का, पूर्ण आत्म्यापासून परमेश्वरावर विश्वास ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. विश्वास काय आहे? बायबलनुसार विश्वास हा आहे, बायबलनुसार विश्वासानं जगणं किंवा परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचा पहिला अर्थ आहे की तुम्ही पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून आहात. पूर्णपणे. काही लोक परमेश्वरावर अवलंबून आहे, अर्धे पैशावर, अर्धे. विश्वास काय आहे? विश्वास हा आहे, विश्वासाचा अर्थ, पहिला अर्थ हा आहे की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. जे वचन आपण वाचलं नीतिसूत्रे 3 अध्याय 5 वचन, तरी नसले तो आपल्या अगदी आत्म्यापासून परमेश्वरावर विश्वास ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. काय विश्वास? विश्वासाची पहिली, आपण परमेश्वरावर विश्वास करतो किंवा आपण विश्वासानं जगतो किंवा बायबलनुसार विश्वास काय आहे की विश्वास हा आहे की तुम्ही आणि मी परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहोत. लेकराचा विवाह करायचा आहे, रिश्ता कसा येईल? परमेश्वर करा. तुम्ही, याचा अर्थ काय? तुम्ही परमेश्वर विश्वास करत आहात. घरासाठी तुम्ही विश्वास करतात. कोण पुरवठा करण? परमेश्वर पुरवठा करण. कर्जातून बाहेर यायचं, कोण करण? कोण कर्जातून बाहेर काढण? परमेश्वर काढण. कोण आरोग्य देईन? परमेश्वर करण. कोण आरोग्य देईन? परमेश्वर आरोग्य देईन. विवाह करायचा, कोण अनुरूप सांगेन? परमेश्वर देईन. घरासाठी पैशाची गरज आहे, कोण पुरवण? परमेश्वर पुरवण. याला म्हणतात परमेश्वरावर अवलंबून राहणं. आणि परमेश्वराची इच्छा ही आहे की आपण फक्त त्याच्यावर अवलंबून राहावं. दोन व्यक्तीवर नाही, शेजारच्या व्यक्तीवर नाही, धनवान व्यक्तीवर नाही, धनावर नाही, बुद्धीवर नाही. प्रभूला आवडतं ज्या वेळेस त्याचे लेकरं त्याच्यावर अवलंबून राहतात. काय विश्वास? बायबलनुसार विश्वासानं जगणं किंवा परमेश्वरावर विश्वास करणं बायबलनुसार हे आहे की तुम्ही आणि मी परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहोत. पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे. कोण करण? परमेश्वर करण. परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबण्याचा अर्थ काय माहिती आहे का? तुम्ही म्हणत आहात की परमेश्वर हे करल, परमेश्वर बघून घेईन. आणि तुम्ही आणि मी दररोज प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक स्तरावर परमेश्वरावर अवलंबून ज्यावेळेस राहतो त्यानंतर आपण विश्वासानं जगतो. तुम्हाला पैशाची गरज आहे, तुम्ही पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून राहता. त्याचा अर्थ काय? तुम्ही विश्वासानं जगत आहात, तुम्ही परमेश्वरावर विश्वास करत आहात. तुम्हाला आरोग्याची गरज आहे, तुम्ही तुमची बुद्धी वापरत नाही, मी हे करू का, मी ते करू. जसं माहिती आहे, रक्तस्रावी स्त्रीकडे खूप धन होतं, तिच्याकडे खूप पैसा होता, ती सुरुवातीला पूर्णपणे तिच्या बुद्धीवर अवलंबून होती. बायबलमधले तिने 12 वर्ष ट्रीटमेंट घेतली, ती वेगवेगळ्या वैद्याकडे गेली, पुष्कळ हाल सोसून घेतले, होतं नव्हतं तिनं गमावलं, तिचं सगळं धन संपलं आणि नंतर तिला समजलं आता मला परमेश्वरावर अवलंबून राहणं गरजेचं आहे. तिला कोणीतरी येशूविषयी सांगितलं आणि तिने निर्णय घेतला, मी परमेश्वरावर अवलंबून राहील. परंतु सुरुवातीला ती धनावर अवलंबून होती, डॉक्टरावर अवलंबून होती, पण तिने निर्णय केला आणि ती गर्दीमध्ये शिरली. तिने वचन ऐकलं, ती गर्दीमध्ये शिरली, तिने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि प्रभू येशू तिला म्हणाला, मुली तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. काय विश्वास करण्याचा अर्थ आहे की तुम्ही आणि मी पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून आहात. आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जी आपली गरज आहे, प्रत्येक स्तरावर आपण परमेश्वरावर अवलंबून पाहिजे. काही लोक काय करतात, त्यांचे आर्थिक स्तर वाढतात आणि त्यांना वाटतं की आता त्यांना परमेश्वराची गरज नाही. विश्वास करण्याचा अर्थ आहे की आपण प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक स्तरावर परमेश्वरावर अवलंबून राहतो. आणि मला तुम्हाला सांगा, जेवढं जास्त आपण परमेश्वरावर अवलंबून राहतो तेवढा आपला विश्वास मजबूत होईल. म्हणून विश्वासणाऱ्या नेहमी लक्षात ठेवा, विश्वास करणं याचा पहिला अर्थ आहे विश्वासानं जगणं किंवा परमेश्वरावर विश्वास करण्याचा पहिला अर्थ आहे की तुम्ही पूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून आहात. आणि जेवढे तुम्ही परमेश्वरावर जास्त अवलंबून राहता तेवढा तुमचा विश्वास मजबूत होईल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जसं आपण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये वाढतो, आपलं त्याच्यावर अवलंबून राहणं वाढतं. म्हणून निर्णय करा परमेश्वराच्या ज्ञानामध्ये वाढण्याचा. काही लोकांना परमेश्वराचं ज्ञान नाही, त्यांना वाटतं माहिती का की परमेश्वर त्यांना आजारी पाडतो, परमेश्वर त्यांना आजार देऊन शिकवतो. आणि विचार करा, जर त्यांना असं वाटतंय आणि जर ते असा विश्वास करतात की परमेश्वर त्यांना आजार देऊन काहीतरी शिकवत आहे, ते आरोग्यासाठी परमेश्वर कसे अवलंबून राहतील? पण वचनामध्ये आहे की परमेश्वर कोणाला आजारी पाडत नाही. परमेश्वर यावे रपा, जो आरोग्य देणारा परमेश्वर आहे.
आणि जर आपण त्याच्या ज्ञानामध्ये वाढतो की परमेश्वर आरोग्य देणारा परमेश्वर आहे, तो यावे रफा आहे, तो कोणाला आजारी पाडत नाही, जर आपल्याला हे ज्ञान मिळालं तर आपण त्याच्यावर अजून जास्त अवलंबून राहू शकतो. काही लोकांना वाटतं परमेश्वराची इच्छा की आपण गरिबीमध्ये राहावं, पण जर तुम्ही परमेश्वराच्या ज्ञानामध्ये वाढता, काय सांगते वचनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी गरीब झाला यासाठी की त्याच्या गरिबीनं आपण धनवान व्हावं. जर हे ज्ञान तुम्हाला आलं तर तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू शकतात की परमेश्वर माझी गरज पूर्ण करन. आपला परमेश्वर यावे इरे जो पुढचं पाहतो आणि पुरवठा करतो. पण जर आपल्याला ज्ञान नसन, परमेश्वराचं ज्ञान नसन की परमेश्वर कशा प्रकारे काम करतो, परमेश्वराचा स्वभाव कसा आहे, तर आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकणार नाही. म्हणून परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. जर तुम्ही आणि मी काढतो आणि परमेश्वरासोबत सहभागिता करतो, वैयक्तिक प्रार्थना करतो, जर आपण प्रभूच्या घरामध्ये येतो, जर आपण वचनासोबत वेळ घालवतो, तर आपल्याला आपण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये वाढतो आणि त्याचा फायदा हा होईल की आपण परमेश्वरावर अजून जास्त अवलंबून राहू शकतो. वचनामध्ये लिहिलंय की परमेश्वर कधी बदलत नाही, तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे. हे परमेश्वराचं ज्ञान आहे. वचनामध्ये जर परमेश्वर काही त्याच्या वचनाद्वारे मध्ये बोलतो तर ते पूर्ण करतो. वचनामध्ये असलं की परमेश्वर त्याचं वचन कधी तोडत नाही, तो कधी खोटं बोलू शकत नाही. हे परमेश्वराविषयी ज्ञान आहे आणि जर आपण या ज्ञानामध्ये वाढतो तर आपण परमेश्वरावर अवलंबून राहू शकतो. परमेश्वरावर विश्वास करणं याचा अर्थ बायबलनुसार हा आहे की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. आरोग्यासाठी परमेश्वर मला आरोग्य देईन, कोण अनुरूप साईक देईन, कोण योग्य रेस्ता घेऊन परमेश्वर घेऊन येईन, कोण पुरवल परमेश्वर पुरवल. पहिला अर्थ आहे बायबलनुसार परमेश्वरावर विश्वास करणं किंवा विश्वासानं जगणं. तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. वाचू एक वचन, इब्री 11 अध्याय आणि 1 वचन. खूप महत्वाचं हे वचन आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलंय, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. इथं आपल्याला विश्वासाविषयी खूप क्लिअर आयडिया मिळते की परमेश्वरावर विश्वास करणं म्हणजे नेमकं काय. परत एकदा वाचू, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा. तुम्ही आशा धरली की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल, तुम्हाला पूर्ण भरोसा आहे की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल. पुढे असलेले आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास काय आहे? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा की परमेश्वर नक्की हे करल, आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. काही बदल घडताना दिसत नाहीये, परिस्थिती बदलताना दिसत नाही, परमेश्वर ते करन ही तुमची खात्री असणं, याला म्हणतात विश्वास. खूप महत्वाचं वचन आहे विश्वासाला समजण्यासाठी. परत एकदा वाचू, इब्री 11 अध्याय 1 वचन, पहिलं वचन, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. बायबलनुसार परमेश्वर विश्वास करणं काय आहे? दुसरा पॉईंट, तुमचा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची तुम्हाला आशा आहे त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर विश्वास ठेवणे याचा अर्थ काय? ही दुसरी व्याख्या आहे की तुमचा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची तुम्हाला आशा आहे त्या अदृश्य गोष्टी, अदृश्य म्हणजे ते न दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आणेल. तुम्हाला डोळ्याने दिसन, तुम्ही विश्वास करतात, ठीक आहे, मी परमेश्वरावर विश्वास केला की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये हे करन, आणि ते माझ्या डोळ्यांना दिसत नाही, ते सध्या अदृश्य आहे, परंतु तुमचा भरोसा आहे परमेश्वराकडून ज्या गोष्टीची तुम्ही आशा धरली, परमेश्वर त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणेल. परत एकदा दुसरा पॉईंट वाचूया. दुसरा पॉईंट हा आहे, तुमचा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची तुम्हाला आशा आहे. कदाचित तुम्ही आशा धरली असेल की परमेश्वर तुम्हाला घराचा आशीर्वाद देईन, कदाचित तुम्ही आशा करतात की परमेश्वर तुम्हाला लेकराचा आशीर्वाद देईन, कदाचित तुमची आशा असेल की परमेश्वर तुमच्या विवाहासाठी योग्य रिश्ता घेऊन येईल, कदाचित तुम्ही आशा धरली असेल की परमेश्वर तुम्हाला गाडीचा आशीर्वाद देईन, कदाचित तुम्ही आशा केली असेल की परमेश्वर तुम्हाला कर्जातून बाहेर काढेल, तो तुम्हाला कर्जमुक्त करेल. तर विश्वास करण्याचा अर्थ आहे की तुमचा परमेश्वरावर पूर्णपणे भरोसा आहे की ज्या गोष्टीची तुम्ही आशा धरली ती गोष्ट परमेश्वर प्रत्यक्षात घेऊन येईल, ती अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणन, म्हणजे तुम्ही ते बघता. विश्वासाची दुसरी व्याख्या परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ आहे की तुमचा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची तुम्हाला आशा आहे त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणेल.
समजा उदाहरण होतं, तुम्ही माहीत आहे विवाहासाठी विश्वास करतात, तुम्ही वचन घेतलं उत्पत्ती 2 अध्याय 18 वचन, आणि तुम्ही विश्वास केला प्रभू तुझ्या वचनामधले मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तू म्हटलास की मी त्यास अनुरूप सहाय्यक देशील. प्रभू विश्वास करतो मी एकटा राहणार नाही, तुम्हाला अनुरूप सहाय्यक देशील. आता तुम्ही आशा धरली की परमेश्वर तुम्हाला अनुरूप सहाय्यक देईन, योग्य रिश्ता तुमच्या मार्गामध्ये घेऊन येईल. काय विश्वास या वचनानुसार तुमचा भरोसा आहे, जी तुम्ही आशा धरली की परमेश्वर तुम्हाला अनुरूप सहाय्यक देईन, तुम्हाला पूर्णपणे परमेश्वरावर भरोसा आहे की ज्या अदृश्य गोष्टी आहे परमेश्वर ते प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तसं घडून आणेल जे डोळ्यानं दिसत नाहीये. कदाचित माहिती आहे कुठून रिश्ता येत नाहीये, कुठून अनुरूप सहाय्यक मिळण्याचे चान्सेस नाहीये, कदाचित वय वाढत आहे, पण तुमचा भरोसा आहे ज्या गोष्टीची तुम्ही आशा धरली. कशाची आशा धरली की परमेश्वर मला अनुरूप सहाय्यक देईन. तुम्हाला पूर्णपणे भरोसा आहे की ज्या गोष्टीची तुम्ही आशा धरली परमेश्वर त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणेल. जर तुम्ही आरोग्यासाठी विश्वास करत आहात, तुमचा भरोसा आहे की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईन, आणि तुम्हाला भरोसा आहे की ज्या आरोग्याची तुम्ही आशा धरली त्या अदृश्य गोष्टी परमेश्वर प्रत्यक्षात आणेल. नीट ऐका, मला तुम्हाला सांगतो विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आपण विश्वास करतो की जे डोळ्यानं दिसत नाही त्या गोष्टी परमेश्वर घडवून आणल, परमेश्वर ते करल, परमेश्वर अनुरूप सहाय्यक देईन. परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ काय बायबलनुसार की तुमचा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची तुम्हाला आशा आहे. कशाची आशा आहे? कर्जातून परमेश्वर बाहेर काढेल. माझी आशा आहे, माझा भरोसा आहे की माझा परमेश्वर मला कर्जातून बाहेर काढेल. ही जी तुम्ही आशा धरली परमेश्वर त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणेल. याला म्हणतात विश्वास करणं, याला म्हणतात परमेश्वरावर विश्वास ठेवणं. तुम्ही आणि मी परमेश्वरावर विश्वास केल्याचा अर्थ काय की तुमचा आणि माझा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची आपल्याला आशा आहे त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणन. समजा उदाहरणार्थ मी जर घरासाठी विश्वास करत आहे तर माझा भरोसा आहे की परमेश्वर जी मी घराची आशा धरली त्या अदृश्य गोष्टी परमेश्वर प्रत्यक्षात आणेल, ते माझ्या जीवनामध्ये तो घडवेल, तो करेल. याला म्हणतात विश्वास. बायबलनुसार परमेश्वर विश्वास करण्याचा अर्थ आहे की तुमचा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची तुम्हाला आशा आहे त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणेल. जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही विश्वास करत आहात की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईन, याचा अर्थ काय की तुमचा परमेश्वरावर पूर्णपणे भरोसा आहे की परमेश्वराकडे जे तुम्ही आशा धरली की परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईन त्या अदृश्य गोष्टी परमेश्वर प्रत्यक्षात आणन. तिसरा पॉईंट, परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ काय, बायबलनुसार विश्वास काय आहे, परमेश्वर विश्वास करणं म्हणजे काय हे आपण बायबलनुसार शिकत आहोत. तिसरा पॉईंट, तुमचा परमेश्वरावर निर्विवाद आणि अटळ भरोसा आहे की परमेश्वर जे बोलला ते तो करेल आणि परमेश्वर जे बोलला ते करण्याची शक्ती परमेश्वराकडे आहे. विश्वास काय? तुमचा परमेश्वरावर निर्विवाद आणि अटळ भरोसा आहे की काय भरोसा आहे? परमेश्वर जे बोलला ते तो करेल आणि परमेश्वर जे बोलतो ते करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे. विश्वास न तुम्ही तुमच्या परिसरात वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि तुम्ही विश्वास करतात की परमेश्वर जे त्याच्या वचनाद्वारे बोललाय तो ते नक्की करेल आणि ते करण्याची शक्ती, ते करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. जर परमेश्वर म्हटला त्याच्या वचनामध्ये की मी तुला लेकराचा आशीर्वाद देईन, भले तुमचं वय जास्त असो, तुमचं आणि तुमच्या पत्नीचं वय खूप जास्त असेल, परंतु जर परमेश्वर जर बोललाय त्याच्या वचनामध्ये तुम्ही विश्वास करतात की परमेश्वर नक्की करल आणि परमेश्वर जे बोलतो ते करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे. तो महान सामर्थ्य परमेश्वर आहे. त्या परमेश्वरानं अब्राम आणि सारेनं परमेश्वरावर विश्वास केला की परमेश्वर जे बोलतो तो ते करेल आणि ते पूर्ण करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. त्यांनी विश्वास केला. वचनामध्ये लिहिलंय 99 वर्षी अब्राम 99 वर्षाचा असताना आणि सारा 90 वर्षाच्या असताना त्यांना इसाक नावाचा मुलगा झाला. मग मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. काय विश्वास? तुमचा परमेश्वरावर निर्विवाद आणि अटळ भरोसा आहे की परमेश्वर जे बोलला ते तो करेल आणि परमेश्वर जे बोलला ते करण्याची शक्ती परमेश्वराकडे आहे. काही लोकांना परमेश्वराचं वचन माहीत आहे
त्यांच्या परिस्थितीवर, पण त्यांचा प्रश्न आहे की परमेश्वर ते करेल का? नाही, परमेश्वर नक्की करेल. परमेश्वर त्याचं वचन कधी तोडत नाही आणि परमेश्वराकडं जो ते बोललाय ते पूर्ण करण्याची शक्ती आहे, त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून त्याच्या वचनामध्ये म्हणतो तो की माझा हात एवढा कमजोर नाही की ज्याच्यानं तुमचं कल्याण होणार नाही. त्याचा हात खूप सामर्थ्यशाली, जे तो बोलतो ते पूर्ण करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. वाचूया प्रेषितांची कृत्ये 27 अध्याय 14 ते 25 वचन. त्यात कसले, परंतु थोड्या वेळानं युरकुलेन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला, त्या तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. पोल तो तारूमधून चाललाय आणि अचानक वारा आलाय. पुढे असले, मग कोदान नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासानं होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. खूप तुफान वारा येत आहे म्हणून ती होडी त्यांच्या ताब्यातून जात होती, ती वाहत होती, परंतु त्याने माहिती ती परत एकदा ताब्यात स्वाधीन करून घेतली. पुढे असले, ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले, म्हणून त्यांनी त्या होडीचे शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले. का या वचनामध्ये पोल हा होडीनं प्रवास करत आहे आणि अचानक वारा आलाय, अचानक वादळ आलंय आणि बायबलमध्ये असले त्यांचे खूप हाल व्हायला लागले. म्हणून ते होडी चालवणारे जे लोक होते त्यांनी काय केलं माहित आहे, त्यांनी ह्या प्रकारे केलं की त्यानं असणारं सामान खाली टाकून देऊ ते लागले. पुढे असले, आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. पुढे असले, मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची किंवा आमची जिवंत राहण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. हे कुठं घडत आहे माहिती आहे? हे समुद्रामध्ये घडत आहे. हे सगळे लोक होडीमध्ये आहे आणि पोलाला घेऊन जात आहे केसरासमोर उभे राहण्यासाठी. आणि वचनामध्ये असं लिहिलंय की पुष्कळ दिवस त्यांना सूर्य तारे दिसले नाही, तुफानाचा जोर, त्या वादळाचा जोर वाढत गेला आणि असं पुष्कळ दिवस झालं, 2-3 दिवस नाही, खूप दिवस घडले. त्यांना ते समुद्रामध्ये आहे, होडीमध्ये ते प्रवास करत आहे, त्यांना सूर्य दिसत नाही, तारा दिसत नाही, वादळ येतच आहे, वादळ वाढतच आहे, त्याचा जोर वाढतच आहे आणि त्यांना आता शेवटी वाटलं हे खूप दिवस चालल्यामुळं की आता आपण वाचणार नाही. पुढं असं लिहिलंय, तेव्हा त्यांना पुष्कळ दिवस उपाशी राहिले ते. पोल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तरी मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा. पोल त्या लोकांशी बोलत आहे जे त्याच्यासोबत होडीमध्ये आहे त्या. तुमच्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. हा म्हणत आहे की तुमच्यापैकी कोणी नाश होणार नाही. विचार करा, त्यांनी पुष्कळ दिवस ते त्या समुद्रामध्ये त्या होडीमध्ये आहेत, वारा वाढत आहे, तुफान वाढत आहे, त्यांनी बरेच दिवस झाले सूर्य त्यांना दिसला नाही, त्यांना तारे दिसले नाही आणि हे खूप दिवसापासून पुष्कळ दिवस असं घडत आहे. तरी माहिती आहे हा पोल उभा राहतो आणि म्हणतो माहिती आहे का, तुमचा नाश होणार नाही. पुढे वाचूया, कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो, प्रभू येशूशी तो सांगत आहे, मी प्रभू येशूवर विश्वास करतो, मी प्रभू येशूचा दास आहे. त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पोला भिऊ नकोस, तुला केसरापुढे उभे राहिले पाहिजे आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारवातून चालले आहेत ते सर्व परमेश्वरानं तुला दिले आहेत. परमेश्वराचा दूत त्याच्याशी बोलला की पहा, तुला केसरापुढे उभं राहावं लागेल आणि ते तुझ्यासोबत जे तारवा चालले आहेत ते सर्व परमेश्वराने दिले. परमेश्वर त्याला म्हणाला की मी तुम्हाला सुखरूपपणे या वादळातून, या समस्येतून बाहेर काढेन आणि मी तुला केसरासमोर उभं करेन आणि तुझ्यासोबत जे असतील मी त्यांना सुखरूप ठेवन. आणि ज्यावेळेस परमेश्वर हे बोलला त्यावेळेस परिस्थिती ही आहे माहिती आहे की त्यांनी पुष्कळ दिवस सूर्य बघितला नाही, तारे बघितले नाही, ते पूर्णपणे माहिती आहे समुद्रामध्ये आहेत, त्रासलेले आहेत, परेशानी मध्ये आहेत, वादळ वाढत चाललंय आणि पोलाला परमेश्वर काहीतरी बोलला. आता विचार करा, त्याला या परमेश्वर जे बोलला त्याच्यावर संशय करण्यास खूप जास्त संधी आहे, कारण परिस्थिती तशी आहे. परंतु
पौलानं परमेश्वरावर विश्वास केला. त्याने विश्वास केला, परमेश्वर जे बोलतो, परमेश्वर नक्की ते करण, आणि परमेश्वर फक्त बोलत नाही तर ते करण्याची क्षमता आहे. जर परमेश्वर बोलला की मी तुला घेऊन कैसरासमोर उभं करण आणि तुझ्यासोबत असणाऱ्या लोकांचा पण मी सांभाळ करन. पौलानं विश्वास केला, परमेश्वर जे बोलतो तो ते करल, आणि त्यानं विश्वास केला की परमेश्वर हे करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. विचार करा, वारा वाहत आहे, वादळ वाहत आहे, वादळाचा जोर वाढत आहे, अनेक दिवस सूर्य बघितले नाही, अनेक दिवस तारे बघितले नाही, होडी वाहवत चालली, त्यांच्या जीवाची वाचण्याची काही शक्यता नाही. त्या परिस्थितीमध्येही पौलानं परमेश्वर जे बोलला त्याच्यावर त्याने विश्वास केला, आणि त्याने विश्वास केला की परमेश्वर जे बोलतो ते करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. भले वारा खूप जोरात आहे, भले परिस्थिती खूप वाईट आहे, वारा वाढत आहे, सूर्य दिसत नाही, ताऱ्यांचं काही दिसत नाहीये, एवढा अंधार त्या ठिकाणी, त्या पौलानं विश्वास केला, नाही, माझा परमेश्वर जे बोलतो तो ते नक्की करन, आणि ते करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. पुढे वाचूया. म्हणून गृहस्थांनो धैर्य धरा, माझा परमेश्वर भरोसा आहे की त्याने मला जसे कळवले तसेच घडन. त्याने विश्वास केला, परमेश्वर जे बोलला तो ते करन, ते करण्याची परमेश्वरामध्ये शक्ती आहे. आणि वचन जर तुम्ही पुढे वाचता तुम्हाला समजेल, परमेश्वरानं तेच केलं. माहिती आहे, जे तो बोलला परमेश्वरानं त्या प्रकारे केलं, आणि परमेश्वरानं महान पराक्रमी हातांद्वारे, त्याच्या सामर्थ्य हाताद्वारे त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढलं. तिसरा अर्थ आहे परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ आहे की तुमचा परमेश्वरावर निर्विवाद आणि अटळ भरोसा आहे की परमेश्वर जे बोलतो तो ते करेल, आणि परमेश्वर जे बोलला ते करण्याची शक्ती परमेश्वराकडे आहे. पौलाला म्हटला परमेश्वर की मी तुला कैसरापुढे उभा करण, या लोक पण वाचतील. त्याने विश्वास केला की परमेश्वर जे बोलतो ते करेल, आणि त्यानं माहिती आहे की त्याच्या मनामध्ये काहीच संदेह नव्हता, त्याच्या मनामध्ये काहीच प्रश्न नव्हता, कारण माहिती आहे त्यानं विश्वास केला, परमेश्वर जे बोलतो ते तो करतो, आणि ते पूर्ण करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. बायबलनुसार विश्वास काय? चौथा पॉईंट, बायबलनुसार विश्वास काय? विश्वास म्हणजे येशू तुम्हाला जे काही करायला सांगतो तुम्ही ते करता. वाचू एक वचन, योहानाचा 2 अध्याय 5 वचन. तरी असले, त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. या वचनामध्ये व्यावसायिका या ठिकाणी प्रभू येशू काना नावाच्या गावामध्ये गेला. त्या ठिकाणी विवाहासाठी तो गेलाय, आणि त्या ठिकाणी द्राक्षरस संपलाय. मरिया ती चाकरांना म्हणाली, येशू तुम्हाला जे काही सांगेल ते करा. आणि येशूनं सांगितलं माहिती, रांजणं पाण्यानं भरा. ते रांजणं पाण्यानं भरले, आणि येशू त्यांना म्हणला, हे जाऊन वाढण्यास सुरू करा. आणि विचार करा, त्यांनी रांजणं पाण्यानं भरले आणि त्यांनी वाढण्यास सुरू केले. त्यांना माहीत होतं हे पाणी आहे, हा द्राक्षरस नाही, त्यांना माहिती होतं, परंतु त्यांनी विश्वास केला. विश्वास काय माहिती आहे का? बायबलनुसार विश्वास करणं किंवा परमेश्वर विश्वास करण्याचा अर्थ बायबलनुसार हा आहे की येशू तुम्हाला जे काही करायला लावतो तुम्ही ते करतात. आणि त्यांनी केलं, त्यांनी घेतलं ते पाणी, त्यांनी वाढण्यास सुरू केलं, आणि त्या ठिकाणी परमेश्वरानं पाण्याचा द्राक्षरस केला. व्यावसायिका बायबलनुसार परमेश्वर विश्वास करण्याचा अर्थ हा आहे, येशू प्रभू तुम्हाला जे काही करायला सांगतात तुम्ही ते करतात. याला म्हणतात तुम्ही परमेश्वरावर विश्वास करणं, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगणं. वाचू एक वचन, लोकांचा 6 अध्याय 46 वचन. तरी कसले, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता. येशू म्हणतो की तुम्ही मला प्रभू म्हणतात, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही. व्यावसायिका बायबलनुसार विश्वास काय आहे? परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगण्याचा अर्थ काय? तुम्ही प्रभू तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करता. जर प्रभू म्हणतो क्षमा करा, तुम्ही क्षमा करता. जर प्रभू म्हणतो माहिती प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करतात. जर प्रभू म्हणतो माहिती तुम्ही दशमोज द्या, तुम्ही दशमोज द्या. जर प्रभू म्हणतो तुम्ही प्रभूच्या घरामध्ये या, तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येतात. त्यामुळे विश्वास करणं. जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास केलाय, जर तुम्ही प्रभूवर विश्वास केलाय, आणि प्रभू जे सांगतो ते जर तुम्ही करत नाही, याचा अर्थ तुम्ही परमेश्वरावर विश्वास केला नाही. परमेश्वरानं सगळीकडे दुष्काळ असताना इसाकाला सांगितलं तू हा देश सोडून जाऊ नको, आणि तो गेला नाही. त्या दुष्काळामध्ये त्यानं बीज पेरलं, आणि त्याला 100 पट कापणी मिळाली. काय विश्वास? बायबलनुसार विश्वास हा आहे की प्रभू येशू तुम्हाला जे काही करायला लावतो ते तुम्ही करतात. याला म्हणतात विश्वास, याला म्हणतात परमेश्वरावर विश्वास ठेवून जीवन जगणं. वाचूया अजून एक वचन, याकोब याचा 1 अध्याय आणि 22 वचन. तरी कसले, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा
केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. अनेक लोक वचन ऐकतात आणि वचन ऐकणं गरजेचं आहे. फक्त वचन ऐकून थांबू नका. परमेश्वराचं वचन ऐका आणि त्या वचनाप्रमाणे करा. कारण विश्वास करण्याचा अर्थ आहे प्रभू येशू तुम्हाला जे काही करायला सांगतो तुम्ही ते करतात. याला म्हणतात तुम्ही परमेश्वरावर विश्वास केला. याला म्हणतात तुम्ही विश्वासानुसार जीवन जगत आहात. बायबलनुसार परमेश्वरावर विश्वास करण्याचा चौथा अर्थ हा आहे की येशू प्रभू तुम्हाला जे काही करायला सांगतात तुम्ही ते करतात. वाचू अजून एक वचन, इब्री 11:8. तरी कसले, अब्रामाला प्राचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परमेश्वर त्याला म्हणाला, आपले घर आपले कुटुंब सोडून मी दाखवून त्या देशामध्ये तू जा. आणि त्याला माहीत नव्हतं कुठं जायचं आहे, पण त्यानं जे परमेश्वरानं त्याला सांगितलं त्यानं तो आपला परिवार आपला देश सोडून मी दाखवून त्या देशामध्ये जा. त्याने काय केलं माहीत आहे, प्रभू जे बोलला त्यानं ते केलं. बायबलनुसार विश्वास काय किंवा परमेश्वर विश्वास करण्याचा अर्थ आहे येशू तुम्हाला जे काही करायला सांगतो तुम्ही ते करता. मी तुम्हाला सांग, परमेश्वर आपल्या फायद्यासाठी गोष्टी करण्यास सांगन. तो असं काही आपल्याला करायला लावणार नाही जे त्याच्यामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळणार नाही किंवा जे आपल्या फायद्याचं नाही आहे. तो म्हणतो की क्षमा करा, त्यामध्ये आपला फायदा आहे. जर आपण अक्षमेमध्ये चालतो, आपल्या प्रार्थना काम करणार नाही, आपलं देणं काम करणार नाही, आपलं वचनाचा अंगीकार काम करणार नाही आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. बायबलनुसार विश्वास काय? चौथा पॉईंट, बायबलनुसार विश्वास हा आहे की येशू तुम्हाला जे काही करायला सांगतो ते तुम्ही करतात. विश्वास न या टीचिंग घ्या आणि वारंवार ऐका. आपण शिकलो आतापर्यंत बायबलनुसार परमेश्वरावर विश्वास करणं याचा पहिला अर्थ सांगितला मी तुम्हाला. पहिल्या पॉईंटमध्ये आपण शिकलो की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. दुसरा अर्थ मी सांगितला, दुसरा पॉईंटमध्ये आपण शिकलो तुमचा परमेश्वरावर भरोसा आहे की परमेश्वर ज्याची तुम्हाला आशा आहे त्या अदृश्य गोष्टी प्रत्यक्षात आणून. तिसरा अर्थ सांगितला मी तुम्हाला, तुमचा परमेश्वरावर निर्विवाद आणि अटळ भरोसा आहे की परमेश्वर जे बोलला ते तो करेल आणि परमेश्वर जे बोलला ते करण्याची शक्ती परमेश्वराकडे आहे. आणि चौथा अर्थ मी तुम्हाला शिकवला, बायबलनुसार परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ आहे प्रभू येशू तुम्हाला जे काही करायला सांगतो तुम्ही ते करता. आणि जर या 4 गोष्टी तुम्ही करत आहात याचा अर्थ तुम्ही परमेश्वरावर विश्वास केला. जर ते तुम्ही करत आहात याचा अर्थ तुम्ही विश्वासानं जगत आहात. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.